अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भव्यतेची चर्चा तर खूप झाली, पण माझं लक्ष एका वेगळ्याच गोष्टीने वेधून घेतलंय. मंदिराच्या सर्वोच्च शिखरावर निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर फडफडणारा तो केशरी ध्वज, तो फक्त एक प्रतीक नाही असं वाटतं, जणू काही तो आपल्याशी संवाद साधू पाहतोय. आज आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण या ध्वजावर कोरलेली सांकेतिक भाषा उलगडणार आहोत. चला, या प्रतीकांच्या विश्वात एक सखोल उडी घेऊया. तुम्ही संवाद हा शब्द वापरलात तो अगदी अचूक आहे, कारण चिन्ह आणि प्रतीकं ही शब्दांच्या पलीकडची भाषा बोलत असतात. ध्वज म्हणजे केवळ कापड नाही, तो एका संस्कृतीचा, एका विचारधारेचा आणि हजारो वर्षांच्या परंपरेचा जिवंत सारांश असतो. या धर्मध्वजावरील प्रत्येक गोष्ट, त्याचा रंग, त्यावरील चिन्ह ही एका मोठ्या कथेचा भाग आहेत. ती कथा समजून घेणं म्हणजे त्यामागील तत्वज्ञान समजून घेण्यासारखं आहे. बरोबर. आणि आज आपलं ध्येय हेच आहे की या ध्वजावरील प्रत्येक चिन्हाचा आणि रंगाचा नेमका अर्थ काय आहे, तो मानवी मूल्यांशी कसा जोडला जातो आणि या सगळ्याचा आपल्यासाठी आजच्या काळात काय अर्थ आहे हे शोधून काढणे. उत्तम. मग आपण या कथेच्या पहिल्या अध्यायापासून सुरुवात करूया. ध्वजाचा रंग हा जो केशरी किंवा भगवा रंग आहे, तो पाहिल्यावर आपल्या मनात अनेक भावना येतात. पण या रंगाची निवड करण्यामागे एक खोल विचार आहे. हो, म्हणजे हा केवळ दिसायला चांगला रंग आहे म्हणून निवडलेला नाही. भारतीय परंपरेत या रंगाला एक विशेष स्थान आहे. त्याग, शौर्य अशा अनेक गोष्टींशी तो जोडला जातो. पण त्याग हा शब्द खूप मोठा आहे. इथे त्याचा नेमका अर्थ काय? खूप चांगला मुद्दा आहे. त्याग म्हणजे सर्व काही सोडून देणे असा सरळ अर्थ नाही. काय आहे ना, या रंगामागे अग्नीची संकल्पना आहे. अग्नी जो शुद्ध करतो, प्रकाश देतो आणि ऊर्ध्वगामी असतो, म्हणजे नेहमी वरच्या दिशेने झेपावतो. जेव्हा एखादा संन्यासी भगवे वस्त्र परिधान करतो, तेव्हा तो आपल्या अहंकाराचा, आपल्या इच्छा आकांक्षांचा त्याग करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे झेप घेत असतो. हा झाला आंतरिक त्यागाचा अर्थ. आणि शौर्याचा अर्थ? तो तर बाह्य जगाशी संबंधित आहे. बरोबर. हाच या रंगाचा दुसरा पैलू आहे. जेव्हा एखादा योद्धा हा रंग परिधान करतो, तेव्हा तो धर्माच्या रक्षणासाठी, न्यायासाठी स्वतःच्या प्राणांचा त्याग करायला तयार असतो. म्हणजे बघा, एकच रंग दोन वेगवेगळ्या भूमिकेमध्ये त्यागाचीच भावना दर्शवतो. अच्छा. एक आतल्या शत्रूंवर म्हणजे अहंकार, मोह यावर विजय मिळवण्यासाठी, तर दुसरा बाहेरच्या अन्यायावर. त्यामुळे हा ध्वज म्हणजे केवळ भक्तीचं नाही, तर शौर्याचं आणि कर्तव्याचंही प्रतीक आहे. म्हणजे हा रंग आपल्याला आठवण करून देतो की जीवनात दोन प्रकारच्या लढाया असतात आणि दोन्हीसाठी धैर्य आणि त्यागाची वृत्ती आवश्यक आहे. पण यात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की हा रंग कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नाही. आणि हीच गोष्ट या रंगाला वैश्विक बनवते. कारण शौर्य, कर्तव्यनिष्ठा, मनाची शुद्धता ही मूल्य कोणत्याही एका धर्माची किंवा पंथाची मक्तेदारी नाहीत. खरंय, ती तर वैश्विक मानवी मूल्य आहेत. अगदी. मानसशास्त्रानुसारही केशरी रंग उत्साह, सकारात्मकता आणि सर्जनशीलतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे मंदिराच्या शिखरावर हा रंग पाहिल्यावर मनात नकळत एक ऊर्जा संचारते. ती ऊर्जा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील संघर्षांना सामोरं जाण्यासाठी प्रेरणा देते. तर हा रंग आपल्याला एका वैचारिक आणि भावनिक पायावर आणून ठेवतो. पण या रंगाच्या कॅनव्हासवर काही चित्र आहेत, काही चिन्ह आहेत आणि मला वाटतं खरी गंमत तिथेच दडलेली आहे. मला तिथे एक सुंदर वृक्ष दिसतोय. हा कोणता वृक्ष आहे आणि तो तिथे का आहे? आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार हा कोविदार वृक्ष आहे. याला कांचन वृक्ष असंही म्हटलं जातं. कोविदार? अच्छा. हो. भारतीय संस्कृतीत वृक्षांना नेहमीच देवत्व दिलं गेलं आहे. पण कोविदार वृक्षाची निवड खास आहे. तो जीवनाचा आधार, निसर्गाशी एकरूपता आणि मानवी संवेदनाच्या विकासाचं प्रतीक आहे. एक मिनिट. मानवी संवेदनांचा विकास आणि एक वृक्ष यांचा संबंध कसा जोडला जातोय हे खूपच रंजक आहे. विचार करा. एक बीज जमिनीत रुजतं, मग त्याला अंकुर फुटतो, ते हळूहळू वाढतं, त्याला फांद्या येतात, फुलं येतात, फळं लागतात. ही केवळ एका झाडाची वाढ नाही, ही मानवी चेतनेच्या विकासाची प्रक्रिया आहे. जमिनीतील मूळ म्हणजे आपली मूल्य आणि परंपरा, ज्यांच्याशी आपण घट्ट जोडलेले असतो. आणि आकाशाकडे पसरणाऱ्या फांद्या म्हणजे आपलं ज्ञान, आपला अनुभव, जी आपली क्षितिजं विस्तारतात. कोविदार वृक्ष आपल्याला सांगतो की खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा आपण आपल्या मुळांशी जोडलेले राहून प्रगती करतो. वा. म्हणजे धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा संतुलित विकास करणं. आणि हा वृक्ष आपल्याला निसर्गाशी जोडतो हे तर उघडच आहे.
होय, आणि आजच्या काळात हा संदेश खूप महत्वाचा आहे. आपण निसर्गावर विजय मिळवण्याच्या नादात त्याच्यापासून तुटत चाललो आहोत. हा वृक्ष आठवण करून देतो की आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. बरोबर. जसा वृक्ष निस्वार्थपणे फळं, फुलं, सावली देतो, त्याचप्रमाणे दया, करुणा आणि सेवा ही मानवी मूल्य आहेत. अनेक मंदिरांमध्ये स्थलवृक्ष ही संकल्पना असते, म्हणजे त्या जागेचा एक पवित्र वृक्ष, जो त्या मंदिराचा आत्मा मानला जातो. अच्छा. हा कोविदार वृक्ष जणू काही या संपूर्ण मंदिराचा आत्मा आहे. म्हणजे या एका वृक्षाच्या प्रतीकातून वैयक्तिक विकास, निसर्गाशी एकरूपता आणि निस्वार्थ सेवेचा संदेश दिला आहे. आता या वृक्षाच्या शेजारीच मला सूर्याचं एक तेजस्वी चिन्ह दिसतंय. सूर्य म्हणजे ऊर्जा, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण इथे त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जा. हा प्रकाश म्हणजे ज्ञानाचा प्रकाश, जो अज्ञानाचा, संशयाचा आणि द्वेषाचा अंधार दूर करतो. ध्वजावरील सूर्य हे अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं, असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक आहे. सत्यमेव जयते या आपल्या ब्रीदवाक्याचं हे एक दृश्य रूप आहे असं म्हणता येईल. अगदी. आणि सूर्याचा दुसरा महत्वाचा गुणधर्म म्हणजे तो भेदभाव करत नाही. त्याचा प्रकाश राजा आणि रंक, संत आणि पापी, मित्र आणि शत्रू सगळ्यांवर सारखाच पडतो. बरोबर. हे न्यायाचं, समानतेचं आणि निष्पक्षपातीपणाचं प्रतीक आहे. हे चिन्ह सांगतं की मंदिरातून मिळणारी प्रेरणा आणि ज्ञान हे सूर्याच्या प्रकाशासारखं सर्वांसाठी आहे. त्यात कोणताही भेद नाही. ही ओपन सोर्स स्पिरिच्युअलिटी सारखी संकल्पना वाटते. ज्ञान सर्वांसाठी खुलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूर्य कोणत्याही एका धर्माचा किंवा देशाचा नाही. तो संपूर्ण मानवजातीचा जीवनदाता आहे. बरोबर. म्हणूनच हे एक वैश्विक प्रतीक ठरतं. जगातल्या जवळपास प्रत्येक प्राचीन संस्कृतीने सूर्याला देव मानलाय. तो जीवनाचा मूळ स्रोत आहे. त्यामुळे ध्वजावरील हे चिन्ह आपल्याला आठवण करून देतं की सत्य, ज्ञान आणि न्याय ही मूल्य वैश्विक आहेत. ती कोणत्याही एका विचारधारेपुरती मर्यादित नाहीयेत. ती शाश्वत आहेत. तर वृक्षाने आपल्याला निसर्गाशी जोडलं, सूर्याने आपल्याला सत्याच्या प्रकाशाकडे नेलं. आता तिसरं चिन्ह आहे ओम. हा ध्वनी आणि चिन्ह अनेकांना परिचयाचा आहे. पण या दोन वैश्विक प्रतीकांसोबत ओमचं स्थान काय आहे? ओम हे या सगळ्या प्रतीकांच्या मुळाशी असलेलं तत्व आहे. त्याला प्रणव म्हणजे सृष्टीचा मूळ नाद मानलं जातं. भारतीय तत्वज्ञानानुसार जेव्हा या ब्रह्मांडाची निर्मिती झाली, तेव्हा जो पहिला ध्वनी किंवा स्पंदन निर्माण झालं ते ओम होतं. अच्छा. त्यामुळे हे चिन्ह आपल्याला थेट सृष्टीच्या उगमाशी जोडतं. म्हणजे हे केवळ एक चिन्ह नाही, तर ते संपूर्ण विश्वाचं एक संक्षिप्त रूप आहे. होय. ध्वनीशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ओम मध्ये अ, उ आणि म हे 3 मूळ ध्वनी आहेत. अ ध्वनी कंठातून, उ मुखाच्या मध्यातून आणि म ओठांमधून येतो. हे 3 ध्वनी मिळून मानवी मुखातून निघणारे सर्व ध्वनी तयार होतात. अरे वा. त्यामुळे ओम हे संपूर्ण ध्वनी विश्वाचं प्रतिनिधित्व करतं. ते आपल्यातील प्राणशक्तीचं, जीवन ऊर्जेचं प्रतीक आहे. म्हणूनच ओमचा जप केल्यावर मनात एक प्रकारची शांतता आणि स्थिरता येते, हे वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झालं आहे. आणि हे चिन्ह सुद्धा सूर्यासारखंच वैश्विक आहे. आज जगभरात योगा आणि ध्यानाच्या माध्यमातून हे शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. निश्चितच. त्यामुळे या ध्वजावर निसर्ग म्हणजे कोविदार वृक्ष, सत्य आणि ज्ञान म्हणजे सूर्य आणि वैश्विक शांती आणि सृष्टीचं मूळ म्हणजे ओम या तिन्हींचा संगम आहे. हे एक प्रकारे जीवन जगण्याचं संपूर्ण तत्वज्ञान आहे. निसर्गाशी जुळवून घ्या, सत्याच्या मार्गावर चाला आणि अंतिमतः वैश्विक शांतीचा अनुभव घ्या. हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो. ही सर्व चिन्ह, हा रंग, यामागील विचार इतका खोल आहे. मग हा ध्वज मंदिराच्या इतक्या उंच ठिकाणी शिखरावर का लावला जातो? म्हणजे तो फक्त लांबून दिसावा म्हणून, की त्यामागेही काही खोल विचार आहे? यामागे केवळ एक नाही तर अनेक प्रतिकात्मक आणि आध्यात्मिक कारणं आहेत. स्रोतांमध्ये याची खूप सुंदर मांडणी केली आहे. विचार करा, तुम्ही मंदिराकडे चालत येत आहात. सगळ्यात आधी काय दिसतं? तो उंच भडफडणारा ध्वज. बरोबर. तो पाहिल्यावरच मनातले बाहेरचे विचार बाजूला सारले जातात आणि इथे दिव्यत्व आहे याची जाणीव होते. तुम्ही एका वेगळ्याच वातावरणात प्रवेश करता. हा झाला दर्शनासाठी येणाऱ्या व्यक्तीवर होणारा पहिला परिणाम. म्हणजे तो एक प्रकारे आध्यात्मिक प्रवेशद्वार आहे. पण याच्या पलीकडेही काही कारणं आहेत का? होय. दुसरं कारण म्हणजे धर्माचा विजय आणि प्रकाश सर्व दिशांना पोहोचावा.
ध्वज जेव्हा उंच फडकत असतो तेव्हा तो एक प्रकारे चांगुलपणाचा अस्तित्वाची आणि विजयाची घोषणा करत असतो. तो जणू एक दीपस्तंभ आहे. अगदी, जो लोकांना योग्य मार्गाकडे आकर्षित करतो. आणि तुम्ही आधी ऊर्जेबद्दल बोललात, त्याचा या उंचीशी काही संबंध आहे का? अगदी थेट संबंध आहे. तेच तिसरं कारण. मंदिर हे केवळ पूजा करण्याचं स्थान नाही, ते एक ऊर्जा केंद्र असतं. तिथे होणारे मंत्रोच्चार, प्रार्थना, यज्ञ यामुळे एक सकारात्मक ऊर्जा तयार होते. ध्वज या ऊर्जेचा वाहक म्हणून काम करतो. तो उंच असल्यामुळे वाऱ्याच्या माध्यमातून ही सात्विक ऊर्जा दूरवरच्या वातावरणात पसरवतो. जुन्या काळात गावकरी मंदिराच्या ध्वजाकडे पाहून वाऱ्याची दिशा ओळखायचे. म्हणजे तो केवळ आध्यात्मिकच नाही, तर एक व्यावहारिक मार्गदर्शकही होता. म्हणजे ध्वजाचं फडफडणं सुद्धा अर्थपूर्ण आहे. होय, ते चौथं कारण. जेव्हा ध्वज वाऱ्याने फडफडतो तेव्हा त्यातून एक लयबद्ध नाद निर्माण होतो. हा केवळ भौतिक आवाज नाही. असं मानलं जातं की हा नाद वातावरणातील नकारात्मकता दूर करून तिथे सात्विकता निर्माण करतो. अच्छा. तो जणू अविरतपणे सुरू असलेला एक मंत्र आहे, जो परिसरातील वातावरणाला शुद्ध करत राहतो. तर आपण या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून पाहिलं तर एक मोठं चित्र समोर येतं. हा ध्वज केवळ एका वास्तूची ओळख नाही, तो एक संपूर्ण जीवनपद्धती सांगतो. केशरी रंग त्यागाची आणि कर्तव्याची आठवण करून देतो. कोविदार वृक्ष निसर्गाशी एकरूप होऊन संतुलित विकास करायला शिकवतो. सूर्य सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. आणि ओम आपल्याला आपल्या वैश्विक मुळाशी आणि शांतीशी जोडतो. बरोबर. आणि या माहितीमधील अंतिम संदेश खूप महत्वाचा आहे. तो सांगतो की धर्म म्हणजे कोणत्याही एका समुदायाची मालकी नाही, तर तो चांगुलपणाचा मार्ग आहे. हा ध्वज हेच दर्शवतो. सत्याचा मार्ग सदैव उंच असतो, हे ध्वजाच्या उंचीवरून दिसतं. निसर्गाशी एकरूपता आपल्याला शांतता देते, हे कोविदार वृक्षातून करतो. ज्ञानाचा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करतो, हे सूर्याचं चिन्ह सांगतं. आणि या सगळ्याचा सार म्हणजे मानवता हीच सर्वोच्च पूजा आहे. कारण ही सर्व चिन्ह आणि मूल्य अखेरीस मानवाच्या कल्याणासाठीच आहेत. जेव्हा आपण ही मूल्ये आपल्या आयुष्यात जगतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने धार्मिक होतो, नाही का? निश्चितच. हा ध्वज म्हणजे एक आरसा आहे. तो आपल्याला दाखवतो की आपण काय बनायला हवं. तो आपल्याला केवळ देवळात बोलावत नाही, तर आपल्या आतल्या देवत्वाला जागं करायला सांगतो. हाच या धर्मध्वजाचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा संदेश आहे. या संपूर्ण चर्चेनंतर एक विचार मनात घोळतोय. आपण ध्वजावरील या प्रतीकांचे वैश्विक अर्थ पाहिले. सूर्य, वृक्ष, ओम ही चिन्ह कोणत्या एका संस्कृतीपुरती मर्यादित नाहीत. मग विचार असा येतो की आपल्या रोजच्या जीवनात जेव्हा आपण सूर्य उगवताना पाहतो किंवा एखाद्या विशाल वृक्षाखाली क्षणभर थांबतो, तेव्हा त्या क्षणाकडे आपण केवळ एक नैसर्गिक घटना म्हणून न पाहता त्यात दडलेल्या या वैश्विक मूल्यांची आठवण म्हणून पाहू शकलो, तर कदाचित माणसांमधील सामायिक दुवे आपल्याला अधिक सहजतेने दिसू लागतील, नाही का?